नमस्कार भक्तांनो. भक्तिरस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, सनातन धर्मात वर्षातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथींमधील एक महत्त्वाची तिथी म्हणजेच मौनी अमावस्या. यंदा मौनी अमावस्या 18 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच पौष महिन्यातील अमावस्या आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावस्येचे आध्यात्मिक महत्त्व, या दिवशी काय करावे, कोणते उपाय लाभदायी ठरतात आणि कोणत्या चुका नक्की टाळावेत. मौनी अमावस्येचे आध्यात्मिक महत्त्व. भक्तांनो, शास्त्रांमध्ये मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा विशेष नियम सांगितला आहे. हे मौन केवळ बोलण्यापुरते नसून मनाचेही मौन असावे. जसे आकाशात चंद्र नसल्यामुळे अंधार असतो, तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा अंधार दूर करण्यासाठी शांतता आणि मौन हे सर्वोत्तम साधन आहे. ऋषीमुनींनी मौनाला आत्मशुद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मानले आहे. पवित्र स्नान आणि दानाचे महत्त्व. असे मानले जाते की मौनी अमावस्येला पवित्र नदीत स्नान केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि अश्वमेध यज्ञ इतके पुण्य प्राप्त होते. जर गंगा स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचे स्मरण करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे. यामुळे आयुष्यात तेज, ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते. ओम. भगवान विष्णू आणि महादेवांची उपासना. भक्तांनो, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान महादेव या दोघांची उपासना करणे अत्यंत फलदायी मानले जाते. मोठ्याने मंत्र म्हणण्यापेक्षा मनातल्या मनात जप म्हणजेच मानसिक जप करावा. हा जप अनेक पटींनी जास्त फलदायी ठरतो. पूर्ण मौन शक्य नसेल तर काय करावे? भक्तांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दिवस मौन पाळणे सर्वांना शक्य नसते. अशावेळी हे उपाय नक्की करा. 1. सकाळी स्नानापूर्वी किमान 1.5 तास मौन पाळा. 2. वाणीवर ताबा ठेवा. कडू, खोटे किंवा वाईट बोलणे टाळा. 3. उपवास शक्य नसेल तर गोड पदार्थ टाळा. 4. मनात कोणाबद्दल हे द्वेष, मत्सर किंवा वाईट विचार येऊ देऊ नका. पितृदोष निवारणासाठी विशेष उपाय. भक्तांनो, मौनी अमावस्या ही पितरांच्या शांतीसाठी अत्यंत प्रभावी तिथी आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करून पाणी अर्पण करा, मनोभावे प्रार्थना करा. यामुळे पितृदोष कमी होतो. पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला लाभतो. मौनी अमावस्येला कोणत्या चुका टाळाव्यात? खटे बोलणे, वादविवाद, भांडण, अपशब्द वापरणे, कोणाला त्रास देणे, अहंकार आणि राग. समारोप. भक्तांनो, मौनी अमावस्या हा दिवस आत्मशुद्धीचा, शांततेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा आहे. या दिवशी थोडेसे मौन, थोडीशी श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना आपले संपूर्ण जीवन सकारात्मक दिशेने बदलू शकते. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्तिरस या